नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटी ॲडमिशन 2026-27 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे। याची लेटेस्ट अपडेट आत्ताच पोर्टलवरती झालेली आहे, म्हणजे अपडेट दिलेली आहे। तर ती काय आहे, कधीपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे, स्कूल रजिस्ट्रेशनची डेट वगैरे काय आहे, या संदर्भातली सर्व अपडेट्स, त्यासोबतच तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, कधीचे लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचे बटन प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला आरटी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी आपण आरटीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे। या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी आरटी ॲडमिशन संदर्भात दिलेली आहे। जसं की रिक्वायर्ड डॉक्युमेंट वगैरे जर तुम्ही क्लिक केलात तर पूर्ण PDF या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकाल, तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करू शकता। यामध्ये एक सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे, बघू शकता की आरटी ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्या पूर्वीचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत। जसे की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मग विद्यार्थ्याचं या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड, रहिवासीचा पुरावा, किंवा तुम्हाला या ठिकाणी रहिवासीमध्ये एखाद्याला जर भाडे करार वगैरे असेल, तुम्ही भाड्यानं राहत असाल तर तो भाडे करारनामासुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदरच या ठिकाणी लागणार आहे। अजून डिटेलमध्ये तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकणार आहे। त्यासोबत आता बघणार आहोत की ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म कधीपासून सुरू आपल्याला या ठिकाणी होणार आहे किंवा ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरता येणार आहे। या संदर्भातली या ठिकाणी बघा, डाव्या साईडला एक वरती सगळ्यात वरती जे आहे एक टॅब दिली आहे ॲडमिशन शेड्यूल म्हणून। आता ॲडमिशन शेड्यूलमध्ये या ठिकाणी तुम्ही इयर वगैरे सिलेक्ट करून, इयर आपण 26-27 सिलेक्ट करून या ठिकाणी राऊंड सिलेक्ट करू आणि या ठिकाणी रेग्युलर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट जर आपण सिलेक्ट केली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक शेड्यूल या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। तर या ठिकाणी एक शेड्यूल आपल्याला बघायला मिळणार आहे की जे स्कूल रजिस्ट्रेशनसाठी डेट होती तर ती 19 पर्यंत दिली होती, परंतु आता या ठिकाणी अपडेट झालेली आहे। आता 9/1/2026 पासून 27/1/2026 पर्यंत जे आहेत तर स्कूल रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी डेट वाढवून देण्यात आलेली आहे। म्हणजे अजून ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेलं नाही आहे आणि सुरूही होणार नाही आहे 27/1/2026 पर्यंत, कारण की जोपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत ऑनलाईन फॉर्म सुरू होत नाही। म्हणून आता 27/1/2026 नंतर जे ऑनलाईन फॉर्म वगैरे सुरू होण्याची शक्यता आहे। जर यांना अजून पुन्हा डेट नाही दिली तर 100% 27च्या नंतर, म्हणजेच जवळजवळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म सुरू होऊ शकतात। चॅनलशी कनेक्ट राहा, तुम्हाला जशी फॉर्म सुरू होईल तसेही मी अपडेट देईल। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।